जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचं दौंड तालुक्यातील वरवण मधील मुक्काम उरकून पुढे उंदवडीच्या दिशेने प्रस्थान होते। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गातील रोटी घाट हा पहिलाच घाट आहे। या घाटातून चालताना वारकरी विठू नामाचा जयघोष करतायत। दरम्यान याच वारकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आता रोटी घाट सर करायला चालू केलेला आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे काही वारकरी खरं तर आता रोटी घाट सर करताना आपल्याला पाहायला मिळतात। विशेष म्हणजे हे जर चिमुकले पाहिलं ना आपण, हे छोटे वारकरी खरं तर या ठिकाणी आता हा जो रोटी घाट आहे खरं तर हा सर करताना आपल्याला पाहायला मिळतो। रोटी घाट परिसरामध्ये पंचक्रोशीतील जे काही ग्रामस्थ असेल हे खरं तर दर्शनासाठी मोठं या ठिकाणी येत असतात। यासोबत हे जे काही वारकरी या वारकऱ्यांमध्ये हे सामील होत, हे जो छोटा वारकरी खरं तर हा आता रोटी घाट सर करतोय। खूप आनंद आहे आम्हाला, काय वाटत नाही जर किती वर्षापासून तुम्ही वारी करताय? जीवीची जीवा प्रेम भावाची भावा, जीवीची जीवा प्रेम भावाची भावा, तर हा रोटी घाट सुरू तर खरं तर वारकऱ्यांनी गजबजून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकूणच जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आता रोटी घाट मार्ग खरं तर पुढे उंडवडी गावाच्या या ठिकाणी खरं तर मार्ग असणार आहे। विनोद गायकवाड, लोकशाही रोटी घाट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।